मोती पळवण्याच्या गेममध्ये खूप मोठा जोक घडलेला होता आणि त्याचाच किस्सा कोणाला माहीत नसतो, तर अंकिता इकडे येऊन सांगताना दिसते. चला बघूयात काय घडलेलं होतं. तर इकडे टीम ए चे सदस्य किचनमध्ये पसरलेले असतात, काही बसलेले असतात. तर अभिजित काहीतरी खात असतो किचनमध्ये आणि तेवढ्यात तिकडून अंकिता येते आणि म्हणते की त्या गेममध्ये जो किस्सा झालेला होता मोतीच्या, तो तुम्हाला कोणालाच माहीत नाहीये. तर अभिजित विचारतो की नको सांगू. त्यावरती वैभव सांगतो हा काय झालेलं. तर ती सांगते की माझ्याकडे पिशव्या होत्या आणि काही पिशव्या वैभवकडे होत्या, पण तो देत नव्हता. तर मला प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे अंकिताला प्रोटेक्ट करण्यासाठी समोर एक टेबल आहे, त्याच्यावरती अभिजित हा झोपलेला होता आणि तिला पिशव्या पाहिजे होत्या, म्हणजे निकीला पिशव्या हव्या होत्या, म्हणून ती देखील आली. तर अभिजित कधी तर जाईल म्हणून निकी देखील त्याच्या पाठीमागे झोपलेली होती. पण खूप वेळ थांबल्यानंतर डीपी तिथे आला आणि समोर उभा राहिला आणि काय करायचं इथे म्हणून अंकिता दूर जाऊन एका टेबलच्या इथे खुर्चीजवळ बसलेली होती. पण ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती आणि अभिजित तरी झोपलेलाच होता. यांचं चालूच होतं. निकी झोपलेली होती, अभिजित झोपलेला होता. थोड्या वेळाने डीपी तिकडे आला आणि म्हणला अगं तुझ्याकडे पिशव्या आहेत, त्या पिशव्या चोरण्यासाठी अभिजित तुला तिकडे झोपून प्रोटेक्ट करतोय. आणि हे अंकिता विसरलेली होती आणि नंतर ती म्हणाली की अरे हो का, आणि मग ती परत एकदा टेबलच्या पाठीमागे जाऊन उभारते. तर वैभव म्हणतो की मला तोच प्रश्न पडलेला, मी किती वेळ बघत होतो की इथं का उभा राहिली आहे. तर पिशव्या ना अभिजितकडे आहेत ना निकीकडे आहेत, तरी निकी इथं का झोपली असा प्रश्न मला पडला होता, पण तरी पण मी शांत बसून राहिलो. तर अरबाज म्हणतो अंकिता तुला आता निकीचा गेम कळला ना, ती तिच्याच बिग बॉसमध्ये हरवून गेलेली असते जसं भाऊंनी सांगितलं. तर निकी म्हणते की आता आपण काय करू, आपलाच बिग बॉस खेळू आणि आम्ही दुसरीकडे जाऊन आमचा बिग बॉस खेळतो, असं अरबाज इथं तिला टोमणा मारतो. तर निकी म्हणते की हो का, तुला दुसऱ्यांसोबत खेळायचं आहे का, आणि बाई असं करून वैभव अंकिता तिला चिडवताना दिसत आहेत. अभिजित म्हणतो की बघ निकी, आपण एवढं प्रामाणिकपणे खेळत असतो, रिअल फ्रेंडशिप असल्यासारखं, आणि आपल्यावर सतत अविश्वास दाखवला जातो, आपल्यावर सतत संशय घेतला जातो. तर अशा पद्धतीने इकडे खूप जण हसताना दिसत आहेत. म्हणजे हा किस्सा कोणालाच माहिती नव्हता आणि सगळेजण इकडे एन्जॉय करतायत हा किस्सा. तर तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या लाईव्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.